In the previous lectures, we have started the new topic, that is animal tissue. Okay, and we have seen already the introductory lecture where we have studied about what we are going to see in this particular topic. ओके, म्हणजे आपण ॲनिमल टिश्यू हा युनिट स्टार्ट केलेला आहे आणि इंट्रोडक्टरी पार्टसुद्धा याचा झालेला आहे की याच्यामध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स घेणार आहोत. ओके, त्याच्यापैकी आपण ॲक्च्युली याच्यामध्ये 4 प्रकारच्या टिश्यूंचा स्टडी करणार आहे. ओके, ते आपण बघितलं होतं की बाबा या टॉपिकमध्ये आपण काय काय बघणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यू आपण बघणार आहे. ओके, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू आपण बघणार आहे, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू, ह्या 4 प्रकारचे टिश्यू आपण बघणार आहे. त्यापैकी मागच्या लेक्चरला आपण इपिथेलियल टिश्यू, त्याचे टाईप्स, त्याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन सगळं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर एक पॉईंट होता तो म्हणजे सेल जंक्शन्स. 5 प्रकारचे सेल जंक्शन्स आपण बघितलेले आहे. ओके, सो आता आपण या लेक्चरला कनेक्टिव्ह टिश्यूचा स्टडी करणार आहे. म्हणजे दुसऱ्या प्रकारचा जो टिश्यू आहे, इपिथेलियल टिश्यू नंतरचा दुसरा टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, आणि तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पहिल्यांदा आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय बघूया. ओके, तर कनेक्टिव्ह टिश्यू काय आहे? इट इज अ वाईडली स्प्रेड टिश्यू इन द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू हा सगळीकडे पसरलेला आहे. ओके, वाईडली स्प्रेड म्हणजे काय? बॉडीच्या सगळ्या पार्ट्समध्ये किंवा बॉडीच्या प्रत्येक रिजनमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. आता या कनेक्टिव्ह टिश्यूचं काय स्ट्रक्चर असणार आहे? ओके, द व्हरायटी ऑफ सेल्स अँड फायबर एम्बेडेड इन द मॅट्रिक्स. बघा, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचं स्ट्रक्चर कसं आहे की काही व्हरायटी आहेत सेल्सच्या आणि फायबरच्या, ज्या मॅट्रिक्समध्ये एम्बेडेड झालेल्या आहेत, ज्याला की आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. इट इज हायली वस्क्युलर. बघा, हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ते वस्क्युलर आहेत, म्हणजे यांच्यामध्ये वेसल्स प्रेझेंट आहेत. ओके, म्हणजे हे मॅट्रिक्समध्ये एम्बेडेड झालेले सेल्स आणि फायबर्स आहेत, जे व्हरायटीमध्ये प्रेझेंट आहेत आणि ते मोस्टली वेस्क्युलर आहेत. याला एक्सेप्शन कोण आहे? तर कार्टिलेज आहे. कार्टिलेजेसमध्ये तुम्हाला वेस्क्युलरनेस दिसत नाही कुठे. ओके, हे झालं स्ट्रक्चर कनेक्टिव्ह टिश्यूचं. त्याच्यानंतर आहे फंक्शन काय असणार आहे. बघा, कनेक्टिव्ह टिश्यूचं फंक्शन काय आहे, का आपण स्टडी करतो आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं? ओके, बिकॉज इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाईप ऑफ टिश्यू इन आवर बॉडी. The binding, supporting and providing strength to other body tissues and organs. बघा, काय करते? जे आपल्या बॉडीमध्ये टिश्यू आणि ऑर्गन्स आहेत, बरेच आहेत, मग ऑर्गन्स पण बरेच आहेत आणि टिश्यू पण बरेच आहेत. मग या ऑर्गन्स आणि टिश्यूजला एकतर सपोर्ट देण्याचं काम करते, त्याच्यानंतर स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करते, त्याच्यानंतर बाइंडिंग बिटवीन दी ऑर्गन्स अँड टिश्यूज, या सगळ्याचं काम कनेक्टिव्ह टिश्यू करते, आणि जे की खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त इट प्रोटेक्ट्स दी व्हायटल ऑर्गन्स ऑफ दी बॉडी. बघा, व्हायटल ऑर्गन्स म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आणि खूप इम्पॉर्टंट, सेन्सिटिव्ह ॲज वेल ॲज इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ आवर बॉडी इज कॉल्ड ॲज व्हायटल ऑर्गन्स. सो यांना प्रोटेक्ट करण्याचं कामसुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू करतं. ओके, देन पॅकेजिंग मटेरियल हेल्पिंग इन द हिलिंग प्रोसेसेस. आता मटेरियल पॅकेजिंग करण्यासाठी सुद्धा, मटेरियल म्हणजे काय असणार आहे? काही टिश्यू, काही ऑर्गन्स, ओके, एखादा रिजन, हे असणार आहे, किंवा सेल्ससुद्धा म्हणू शकतो. आणि हिलिंग प्रोसेस म्हणजे काय? बघा, हिलिंग म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी जखम होते आणि नंतर काही दिवसांनी ती भरून येते आणि नवीन स्किनचा लेयर त्याच्यावरती येतो, त्याला हिलिंग म्हणतात. ओके, सो हिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा खूप मोठा रोल आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे.
ओके, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं फंक्शन नेमकं काय आहे, काय इम्पॉर्टंट आहे कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला. आता त्याचे टाईप्स बघूया. ओके, तुमच्या स्क्रीनवरती एक चार्ट दिसेल तुम्हाला. ओके, की ज्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दिलेला आहे तुम्हाला. यू कॅन सी दी चार्ट. कनेक्टिव्ह टिश्यू इज डिवायडेड इंटू मेनली 3 subtypes, that is connective tissue proper, supporting connective tissue and fluid connective tissue. त्यामध्ये आपण 1 by 1 जर बघितलं तर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा परत 2 भागांमध्ये डिवाइड होतो, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे परत 2 सब टाईप्स आहेत, अरिओलर टिश्यू अँड ॲडिपोज टिश्यू. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा दुसरा भाग आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्समध्ये परत रेग्युलर आणि इरेग्युलर आहे आणि डेन्स रेग्युलरमध्ये टेंडॉन आणि लिगामेंट आहेत, जे की खूपच इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. टेंडॉन आणि लिगामेंट ते आपण पुढं बघणारच आहे. ओके, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यूचा दुसरा जो सब टाईप आहे तो सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये परत 2 सब टाईप्स, कार्टिलेज आणि बोन. ओके, आता कार्टिलेजमध्ये 4 भाग आहेत, हायलाईन कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज अँड कॅल्सिफाईड कार्टिलेज. ओके, आणि दुसरा आहे बोन्स. आता बोन्समध्ये सुद्धा परत 2 भाग आहेत, हॉलो बोन अँड कॉम्पॅक्ट बोन. ते आपण त्यावेळी बघणार आहे. आणि तिसरा जो सब टाईप आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा तो म्हणजे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, की ज्याच्यामध्ये ब्लड आणि लिम्फ येतात. तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण एवढे भाग बघणार आहोत. हा चार्ट आपण 1 by 1 बघणार आहोत. ओके, सो आपण स्टार्ट करूया कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. ओके, नंतर मग सपोर्टिंग आणि नंतर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. सो कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर as we seen in the chart is again divided into 2 parts, loose connective tissue and dense connective tissue. ओके, सो दोन्ही आपण बघणार आहोत, पण पहिल्यांदा आपण बघूया लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय असणार आहे बघा. ओके, इट इज सेमी सॉलिड जेली लाईक विस्कस मॅट्रिक्स मेड अप ऑफ जिलॅटिन. बघा, लूज कनेक्टिव्ह टिश्यू कसे आहेत, सेमी सॉलिड आहेत, म्हणजे ते कसे आहेत, फ्लुइडमध्ये आहेत. म्हणजे फ्लुइड जसं असतं, लिक्विफाय जसं असतं मटेरियल, त्या प्रकारे लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात. जेली लाईक आहेत. तुम्हाला माहीत आहे जेली लाईक म्हणजे कसं असणार आहे, सेमी सॉलिड म्हणजे कसं असणार आहे. विस्कस मॅट्रिक्स, बघा मॅट्रिक्स आहे जे जिलॅटिनपासून बनलेलं आहे. ओके, अंडरलाईन दिस वर्ड जिलॅटिन. Loose connective tissue is made up of gelatin. Okay, when I said underline, it may be important for the MCQ or one sentence. Okay, so असे कीवर्ड्स तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. ओके, म्हणजे कुठला MCQ बनवू शकतो शब्द, कुठला शब्द 1 सेंटेन्सचा आन्सर असू शकतो. ओके, यू हॅव टू थिंक युअर सेल्फ. सो लूज कनेक्टिव्ह टिश्यू, इन दॅट अगेन 2 सब टाईप्स आर देअर. ते आपण बघूया. ओके, आता आपल्याला समजलं आहे की लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय आहे, सेमी सॉलिड जेली लाईक विस्कस मॅट्रिक्स आहे, जे की जिलॅटिनपासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये परत 2 पार्ट आहेत, अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल पार्ट ए, दॅट इज अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, या दोन्हीतला डिफरन्स आपल्याला क्लिअरली लक्षात येईल आता. अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय बघा, इट इज फाउंड बिलो द स्किन, बोन्स अँड दी मसल्स. बघा, हा कुठं प्रेझेंट असतो अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. त्याची डायग्रामसुद्धा तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसते. अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू स्किन, बोन्स आणि मसल्सच्या खाली हे फाउंड असतात, म्हणजे यांना कनेक्टेड आहेत अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, स्किन, बोन्स आणि मसल्स. द एक्स्ट्रा सेल्युलर सबस्टन्स इज जेली लाईक मेड अप ऑफ जेलॅटिन. आता हे ऑब्वियस आहे, म्हणजे तुम्ही जर थोडं लॉजिक लावला तर हे सेंटेन्स असायलाच पाहिजे. तर का, कारण अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू हा कोणाचा पार्ट आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू,
आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू कशापासून बनलेले आहेत? जिलॅटिनपासून. सो व्हेरी ऑबियस, अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो मेड अप ऑफ जिलॅटिन. इट इज व्हेरी मच ऑबियस. ओके, खूपच ऑबियस गोष्ट आहे. द अरिओलर connective tissue consists of two types of fibers, that is yellow fibers and white fibers. बघा, आता अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत ते दोन फायबर्सपासून बनलेले आहेत, येलो अँड व्हाईट फायबर्सपासून बनलेले आहेत. हे पण इम्पॉर्टंट आहे की अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू इज मेड अप ऑफ विच टू टाइप्स ऑफ फायबर्स, येलो फायबर अँड व्हाईट फायबर. ओके, and very important is that there are 4 types of the cells in the areolar connective tissue. बघा, अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 4 प्रकारचे सेल्स आहेत जे की खूपच इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळी आपण त्यांचे फंक्शन बघू त्यावेळी आपल्याला ते लक्षात येईल. ओके, यू कॅन सी वन चार्ट ऑन युअर स्क्रीन. ओके, सेल्स ऑफ अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, their structure and function. So which 4 types of cells are present in the areolar connective tissue? First one is the fibroblast, second one is the mast cells, third one is the macrophages, and fourth one is the adipocytes. Okay, आता फायब्रोब्लास्टचं फंक्शन काय आहे बघा. फायब्रोब्लास्ट secrete yellow and white fibers and secrete polysaccharide that makes ground matrix. बघा, जे आपण सांगितलं होतं की अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये येलो आणि व्हाईट फायबर्स असतात, तर हे कोण सिक्रेट करतं? तर फायब्रोब्लास्ट. आणि त्याचबरोबर ते पॉलिसॅकराइडसुद्धा सिक्रेट करतात की ज्याच्यापासून ग्राउंड मॅट्रिक्स तयार झालेला आहे. किती सिम्पल आणि यूजफुल इन्फॉर्मेशन आहे ही. ओके, दुसऱ्या प्रकारचे सेल्स आहेत मास्ट सेल्स. मास्ट सेल हे खूपच इम्पॉर्टंट आहेत बघा. आता मास्ट सेलचा फंक्शन खूप महत्त्वाचा आहे. इट सिक्रेट्स हिपॅरिन अँड हिस्टामाइन ग्रॅन्युल्स. हिपॅरिन आणि हिस्टामाइन हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत आपल्या बॉडीमधले. का हे तुम्हाला आता समजेल. हिपॅरिन प्रिव्हेंट क्लॉटिंग ऑफ ब्लड. बघा, ब्लड क्लॉटिंग बॉडीमध्ये होत नाही याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कोण आहे? हिपॅरिन. आणि हिस्टामाइन हेल्प्स इन डायलेटिंग ब्लड वेसल्स, कॉजेस इन्फ्लामेशरी रिस्पॉन्सेस. म्हणजे ब्लड वेसल्स डायलेट करण्यासाठी हिस्टामाइनचा उपयोग होतो. आणि हिस्टामाइन आणि हिपॅरिन हे कोण सिक्रेट करतं? तर मास्ट सेल्स. सो मास्ट सेल्स खूपच इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या प्रकारचा सेल आहे तो म्हणजे मॅक्रोफॅजेस. मॅक्रोफॅजेस आर फॅगोसायटिक इन फंक्शन. म्हणजे फॅगोसायटिक म्हणजे जे काही डेड मटेरियल आहे, पॉयझनस, टॉक्झिक सबस्टन्सेस आहेत, त्यांना एनगल्फ करण्याचं काम हे मॅक्रोफॅजेस करतात. आणि चौथ्या प्रकारचे सेल्स आहेत ते म्हणजे ॲडिपोसाइट्स. इट स्टोअर्स फॅट, पॅकेजिंग मटेरियल, हिलिंग प्रोसेस, कनेक्टिंग डिफरंट ऑर्गन्स. ॲडिपोसाइट काय करतात? एकतर ते फॅट स्टोअर करतात, पॅकेजिंग मटेरियल करतात, हिलिंग प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि डिफरंट ऑर्गनला कनेक्ट करण्याचं कामसुद्धा करतात. तर हे 4 प्रकारचे सेल्स ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आहेत आणि यांचं फंक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. चार्टवर तुम्हाला ते दिसतंयच. त्याच्यानंतर लूज कनेक्टिव्ह टिश्यूमधला दुसरा जो सब पार्ट आहे, पहिला होता अरिओलर, आता दुसरा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, आता ॲडिपोसाइट्स नंतर लगेच ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, याचा काहीतरी संदर्भ आहे. बिकॉज इट इज ए मॉडिफाईड अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. बघा, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हा अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचाच मॉडिफाईड पार्ट आहे. आता याच्यामध्ये वेगळं असं काय असणार आहे? बघा, तुम्ही डायग्राम बघू शकता स्क्रीनवरती ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूची. इट इज फाउंड इन असोसिएशन विथ अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे बघा, हे कुठं असत आहेत? तर अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू बरोबरच संलग्नित असतात, म्हणजे असोसिएशनमध्ये असतात. देर इज अ लार्ज अमाऊंट ऑफ फॅट इज प्रेझेंट इन ॲडिपोसाइट्स. सो न्यूक्लियस इज शिफ्टेड टू पेरिफेरी. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस हा सेंटरला असतो बऱ्याच सेल्समध्ये.
ॲडिपोसाइट्समध्ये फॅटचा अमाऊंट जास्त असल्यामुळे तो जो न्यूक्लियस आहे तो एका पेरिफेरीला म्हणजे एका साईडला शिफ्ट होतो, विच इज व्हेरी मच ऑब्वियस. हो, असं होऊच शकतो. त्याच्यानंतर व्हाईट ॲडिपोज टिश्यू फाउंड इन द अडल्ट्स विथ मोर फॅट, व्हाईल ब्राऊन ॲडिपोज टिश्यू फाउंड इन न्यूबॉर्न हॅव्हिंग मोर ब्लड वेसल्स. आता बघा, दोन प्रकारचे ॲडिपोज टिश्यू आहेत. ओके, व्हाईट ॲडिपोज टिश्यू अँड रेड ॲडिपोज टिश्यू किंवा ब्राऊन ॲडिपोज टिश्यू आपण म्हणू शकतो. आता असं आहे की अडल्टमध्ये व्हाईट ॲडिपोज टिश्यू आपल्याला बघायला मिळतात आणि न्यूबॉर्न बेबीजमध्ये आपल्याला ब्राऊन ॲडिपोज टिश्यू बघायला मिळतात. असं का असणार आहे? कारण अडल्टमध्ये फॅट स्टोअर असतं ॲडिपोसाइट्समध्ये, त्याचमुळे फॅट इज अ व्हाईट इन कलर. सो ॲडिपोज टिश्यू बिकम्स व्हाईट, सो इट इज कॉल्ड ॲज व्हाईट ॲडिपोज टिश्यू. पण न्यूबॉर्न बेबी म्हणजेच काय, नुकताच जन्मलेला जो बेबी असतो त्याच्यामध्ये फॅट इतकं नसतं. ओके, मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे फॅटचं स्टोरेज इतकं नसतं ॲडिपोसाइट्समध्ये, पण त्याच्याऐवजी तिथे रेड ब्लड कॅपिलरीज असतात. ओके, वेसल्स असतात आणि त्याच्यामुळे तो ब्राऊन कलर दिसतो. ओके, सो इट इज लाईक दॅट. अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू काय फंक्शन करतं बघा. It acts as a good insulator, source of energy reserve, gives protection and support to the other organs. बघा किती इम्पॉर्टंट फंक्शन आहे. इन्सुलेटरचं काम करतो ॲडिपोज टिश्यू. एनर्जी रिझर्वचा सुद्धा भाग आहे, बरोबर आहे, कारण फॅट आपण जे स्टोअर करतो इट इज गोइंग टू बी बर्न अँड इट इज कन्वर्टेड इन टू ग्लुकोज अँड ग्लुकोज इज गोइंग टू गिव्ह अस ATPs. सो हे एक एनर्जी रिझर्व म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि हे प्रोटेक्शन आणि सपोर्टसुद्धा देतं दुसऱ्या ऑर्गन्सना. सो हे आहे दुसरा पार्ट लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. डायग्राम्स तुम्ही दोन्हींच्या बघितलेल्या आहेत, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांची पोझिशन, त्यांचे सेल्स आणि त्यांचं फंक्शन इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमधला दुसरा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, तो आता आपण बघणार आहे. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय बघा. द फायबर्स अँड दी फायब्रोब्लास्ट आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड इन दीज टाईप ऑफ टिश्यू. बघा, लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय फरक आहे, तर लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सेमी सॉलिड जेली लाईक मॅट्रिक्स होतं आणि त्याच्यामध्ये फायबर्स प्रेझेंट होते जे की जिलॅटिनचं मॅट्रिक्स होतं आणि त्याच्यामध्ये जे काही फायबर्स आहेत ते इव्हनली किंवा अनइव्हनली डिस्ट्रीब्यूट झाले होते. पण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे, ओके, घनता जास्त होती. डेन्स म्हणजे काय, एकदम दाट, घनदाट म्हणतो आपण. ओके, सो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय असणार आहे, फायबर आणि फायब्रोब्लास्ट आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. ओके, सो दॅट इज अबाउट दी डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता चार्टमध्ये आपण बघितलं आहे की डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूसुद्धा दोन पार्टमध्ये डिवाइड झालेले आहे, डेन्स रेग्युलर अँड डेन्स इरेग्युलर. ओके, सो डेन्स रेग्युलरमध्ये काय आहे बघा. डेन्स रेग्युलर मीन्स वॉट, द कोलॅजिन फायबर्स आर अरेंज्ड इन पॅरलल मॅनर. बघा कसं डिवायडेशन केलेलं आहे. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ज्या टिश्यूंच्यामध्ये कोलॅजिन फायबर्स पॅरलल मॅनरमध्ये अरेंज्ड आहेत, दीज आर कॉल्ड ॲज डेन्स रेग्युलर. ओके, सो आता डेन्स रेग्युलरमध्ये दोन सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहेत. अंडरलाईन दिस सेंटेन्सेस अँड दिस वर्ड्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. टेंडॉन अँड दी लिगामेंट, हे तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. ओके, इवन ते 11वी असू दे, 12वी असू दे किंवा ओपन एक्झाम्स असू दे. ओके, टेंडॉन आणि लिगामेंट काय आहेत बघा. ओके, यू कॅन सी वन डायग्राम ऑन युअर स्क्रीन विच शोज टेंडॉन ऑन लिगामेंट, आणि जे मी सांगतोय ते तिथं रिलेट केला तर तुम्हाला लक्षात येईल. टेंडॉन काय करतं बघा.
it connects skeletal muscles to the bones. You can see in the diagram, two bones are connected, muscle and the bone are connected by the tendon. हे लक्षात ठेवा. It may be asked to one sentence question or multiple choice question. It already asked many a times. सो खूप वेळा एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. सो तुमच्या डोक्यात फिक्सच पाहिजे हे की टेंडॉन आणि लिगामेंट काय करतात, ते कशाचे पार्ट आहेत. तर ते डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे पार्ट आहेत. टेंडॉन काय करतं, स्केलेटल मसल आणि बोन्सना कनेक्ट करण्याचं काम करतं. तर लिगामेंट काय करतं, इट कनेक्ट्स टू बोन्स, दोन बोन्सच्या मध्ये कनेक्शन देण्याचं काम लिगामेंट करतं. म्हणजे साईडला, दोन बोनच्या साईडला मसल असणार आहेत. या मसल आणि बोनमध्ये कनेक्शन देण्याचं काम टेंडॉन करतं. आणि लिगामेंट काय करतं, दोन बोनच्या मधला जो जॉईंट आहे त्यांना कनेक्शन देण्याचं काम लिगामेंट करतं. ओके, दॅट इज द डेन्स रेग्युलर. अँड सेकंड इज नथिंग बट द डेन्स इरेग्युलर. हिअर दी फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट आर नॉट अरेंज्ड इन ऑर्डरली मॅनर. म्हणजे याच्या बरोबर विरुद्ध डेन्स रेग्युलरच्या, कारण ते पॅरलली मॅनर होते आणि हे ऑर्डरली मॅनर नाही आहेत, कसे पण अरेंज झालेले आहेत, त्यांना डेन्स इरेग्युलर म्हणतात. आणि डेन्स इरेग्युलर आपल्याला कुठं बघायला मिळतं, इट इज फाउंड इन द डर्मिस ऑफ स्किन. स्किनच्या डर्मिस रिजनमध्ये तुम्हाला डेन्स इरेग्युलर, अंडरलाईन दिस सेंटेन्स, इट इज फाउंड इन डर्मिस ऑफ द स्किन. सो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ओके, बोर्डसाठी आहे, देन ओपन एक्झाम्स ज्या आपल्या CET होणार आहेत त्या एक्झामच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो नाव इन दिस लेक्चर वी हॅव सीन दी कनेक्टिव्ह टिश्यू. In that we have only seen the connective tissue proper. त्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन बघितलं. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये त्याचे टाईप्स, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. अरिओलरमध्ये परत काय आहेत, 4 टाईप्सचे सेल्स आहेत, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅजेस आणि ॲडिपोसाइट. मग ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू बघितलं. त्याच्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण परत 2 पार्ट, डेन्स रेग्युलर आणि इरेग्युलर. डेन्स रेग्युलरमध्ये परत 2 पार्ट, टेंडॉन आणि लिगामेंट, त्यांचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टेंडॉन गोइंग टू कनेक्ट स्केलेटल मसल अँड बोन्स अँड लिगामेंट गोइंग टू कनेक्ट 2 बोन्स. And dense irregular, it is found in the dermis of the skin. In the next lecture we are going to see the supporting connective tissue. Thank you.